त्याच्यातल्या संत कोणाला म्हणतात, संत कोणाला म्हणतात, हे तो एक संताप आहे. संत कोणाला म्हणतात, लाभ कोणता आणि सेवा कोणती उत्तम आहे, विवरण करून सांगायचं. त्याची संत त्याची संत नेमते आणि काही टाणाटुणा एक परम ऐक तुका म्हणे नाही निरसला संसार. संताचं लक्षण सांगायचं. पण लाभ कोणता? पण संत दर्शनामध्ये दोन्ही लाभ आहे. संसारिकही लाभ आहे, पारमार्थिकही लाभ आहे. संसारिक लाभ पण साधकाला कोणता लाभ पाहिजे? आणि संसारिक लोकांना संसारात लाभ पाहिजे. लग्न झालं आहे पण मुलगा होत नाही, एखाद्याचं लग्नच होत नाही, हे सगळे लाभ. मध्ये काय क्षणभंगूर आहे. काय जे देखणे सकळ ते शक्ती म्हणून चिंती चरण कमळ आहे. काय धनानी बहुमोग पशवश्य गोष्टी भार्या देहश्चितायाम परलोक मार्ग कर्मानुभव गच्छती. याला लाभ म्हणत नाही. पण लाभाची व्याख्या करते ज्याच्यामध्ये मरदेह प्राप्त होणे हा सुद्धा लाभ आहे. कोणता? नरदेह आहे. एकदम मोठी लाभाची खाण आहे आपल्याला. मनुष्यत्व असं म्हटलेलं आहे. बरं आपल्याला नरदेह मिळाला, त्याच्यात उद्धाराची इच्छा पण आहे, फार कठीण आहे. मनुष्यत्व आणि त्याच्यात म्हणा आपली इच्छा पूर्ण करणारा संत मिळणं फार महापुरुष संशय. हे एवढं म्हटलं हे तो एक संत लाभ पाहिजे. लाभ कोणता म्हणतात? आत्मलाभ म्हणतात. हे लाभात ना बोलावं. आत्मलाभा सारे की गोमटे भोग विशेष हरे. मग त्याला खरा लाभ असं म्हणतात. सांगायचं नाही का? हे तो हा लाभ कोणापासून पडतो? संतापासून. काही गोष्टी कुठेही मिळत असतात की ज्याच्या त्याच्याजवळच मिळत असतात. नाही का? नाही तर आपला पेढ्याच्या दुकानात गेला आणि म्हणला हिरा विकत घ्यायचा आहे, तिथं काही हिरा विकत मिळत असतो का? मग संत तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यत नाही तर एक परतपंच ब्रह्माभ्यासम विदर्भा. हा लाभ आपल्याला प्राप्त होतो. पण त्याची सेवा तशी करायला पाहिजे. त्याचे ते प्रणिपाते परिप्रश्न उपदेक्षण तिथे ज्ञानच म्हणविता त्यांचे दासन पुढे आज त्यांची कृपा होत असते. कृपादान केले सगळे तुका म्हणे काळा नाथा करू न शके. हे लाभ त्याच्यापासून प्राप्त होत असतात. म्हणून सर्वांमध्ये सेवा कोणाची श्रेष्ठ? तुका म्हणे संत सेवा नीट. इतरांची सेवा केली तर काय मिळणार असं त्याच्यापासून? नाही का? आंधळ्या गरीब काय म्हणजे पांगळं गेलं, नागडे गरीब नागडं गेलं सारे रात. हेवाने राणी दुःखी दुःखी आहे करा. एक त्याला खात झालेली होती. मग ते दुरुस्त होण्याकरता एका दुसऱ्याकडे गेला. म्हणला मला खात झालेली आहे. दुसरा मनुष्य म्हणाला, म्हणला आम्हाला तर त्याच्यापेक्षा आणखी गचकारच झालेलं आहे. दुःखी दुःखी ते काय आपले मनबंस वारकरी शिक्षण संस्थेत येण्याचं कारण काय आहे? घरी न राहताना कुठेच असतो आपण. काय तो आपण हा लाभ गावात आहे का कुठे? मग त्या जिथे मिळते तिथेच आपण काय केलं पाहिजे? गेलं पाहिजे. अध्यात्म ज्ञान पाहिजे असेल तर मग संस्थेतच काय झालं पाहिजे? मग जे जो माल जिथे मिळतो
तिथेच आपल्याला त्याची काय होत असते, प्राप्ती होते. कुठेही कोणत्याही ठिकाणी कशाची प्राप्ती होत असते का? मंगल कार्यालयात कुठं वेदांताचे पाठ चालते तिथं काय असते सगळं, हा असं आणतो तसं आणतो तसं, असं लग्न झालं आणि तसं लग्न झालं. मग संतांच्या जवळच हा लाभ आहे. कोणाच्या जवळ आहे? आणि तो लाभ आपल्याला काय होतो असं आहे. ज्या फळाला सुगंध असतो ते सुगंध तिथेच मिळत असतो, दुसरीकडे प्राप्त होऊ शकत. म्हणून हा लाभ जर पाहिजे असेल तर कोणाची सेवा केली पाहिजे? म्हणून सर्वांमध्ये श्रेष्ठ सेवा कोणाची आहे काय? तुका म्हणे संत सेवा नाही. पण कसं आहे का बा, संसाराच्या नावे घालून या शून्य हरिभजने दवडले नाही का. अनेक कोणा साधनाचा भाग करणे केला. तुका म्हणे संत सेवा अन्याने भगवत घालतो संसाराच्या नावे घालून या. मग जसं साध्य असेल तर साध्य प्राप्त करून घेण्याकरता साधनही तशीच असावी लागत असतात. साध्य जर हिरा विकत घ्यायचा असेल तर बरं का 50 रुपयाला कुठं हिरा मिळत असतो बाबा. मग काय काम लाखाच्या वर पैसा घेऊन घ्यावा लागला, कारण विकत कोण घ्यायचा आहे. मग तो काय 100 रुपयाला मिळतो का? मग त्याचा पैसाही काय करावं लागतं. मग कोथमीर आणायची असेल तर कोथमीर विकत आणायची त्याला काय 100 रुपये पाहिजे. मग आपल्याला मोठा लाभ कोणता? तर पुण्यमय धर्म वाढवणे. वाढावे असो भक्तिभाव धर्म कुळाचार्य घरी असा एवढा मोठा धर्म वाढवण्याकरता साधनही तसंच जावं लागतं. साधनाची सुद्धा पराकाष्ठा करावी लागते. नाही का एखाद्या पोराला कुठं मेडिकल जायचं असेल, सायन्समध्ये जायचं असेल, मग तो म्हणतो 100पैकी 50 मार्क मिळून काम भागात. मग पर्सेंटेज वाढावं लागत असं नाही का. 95 मार्क मिळाले तर नंबर लागतो, नाही तर लागत नाही. साध्य मोठा आहे ना. मग साध्य मोठा असल्यामुळे साधने सुद्धा काय ते विचारसागरामध्ये बघा तुम्ही, ज्याला मोक्ष प्राप्त करून द्यायचं साधन चतुष्ट आहे संपन्न. त्याच्याकरता चित्तशुद्ध वगैरे अगोदर साधनाची तयारी करावी लागत आहे. म्हणून साधन कोणतं आहे? मग नाही का वाढता हा पुण्य. मग त्याच्याकरता काय केलं तुकोबरा म्हणतात आम्ही, संसाराच्या नावे घालून या शून्य आहे ना. मला साध्य साधन करायचं असलं सगळं जाळून संसार हा घडी नाही त्याची घडी संसाराच्या नावे घालून या. मग त्या काही का इथे 4 वर्ष तुम्हाला इथं शिकायचं असेल तर थोडं काय करावं लागतं बघ, त्याग करावा लागतो. नाही तर 15 दिवसांनी पत्र पाठवतो घरी जरात का बाय. मग 4 वर्षाकरता तरी काय करावं लागते, वेळ लागतं ना. नाही मग घरात काही पोराचे पत्र येत असतात, आलं काय मुलाला लवकर काय करू द्या, पाठवून द्या. कशाकरता पाठवून द्या? जेवण्याकरता का? कधी पळसण्याकरता, चतुर्भुज होण्याकरता. मग ते आपल्याला विचारतात, म्हणलं कसं काय? आम्ही सांगत असतो 4 वर्ष होऊ दे. 4 वर्ष तरी पुन्हा संधी प्राप्त होणार, गेली तर गेली, संपली ती संधी असते बा. काय पोरांना अर्धा 4 वर्ष संपले, काय करणार? पुन्हा संस्थेमध्ये बसणार. एकदा बसा, दुसऱ्याला संधी प्राप्त होते. जाऊ द्या. दृष्टांत संसार म्हणजे काय? या संसाराचा शास्त्रामध्ये विचार केलेला असावा.
सगळ्याच्या पाठीमागे संसार लागले आहे. जन्म मृत्यूला काय म्हणतात? एकाच्या पाठीमागे लागलाय का सगळ्याच्या पाठीमागे लागलाय? मुंगीपासून तोतात उपजयते नाशिरते आणि घटिकायंत जायचे असा विचार आहे. याच्यातून एकही मनुष्यसुद्धा सुटू शकला नाही. फक्त याच्यातून कोण सुटतात? संत. मग त्यांचा देह पडत नाही का? बोध कोण नाही. देहाशी ज्याला मरण आहे, जन्म आहे, त्या देहाशी आमचा काही संबंध राहिलेला नाही. भाडेकरू असतो तरी जो या देहावरी उदास नाही का? एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहणारा भाडेकरू असो तर त्या घराशी तादात्म्य करीत. मग तादात्म्य मालकाला असते, कोणाला? हा काय करतो? त्याप्रमाणे शरीरामध्ये हात जाऊन अशरीरी म्हणतात. शरीरात राहून सुद्धा अशरीरी आहे का? ही अशी अवस्था, ही महात्म्याची अवस्था असते. मग आपलं त्याच्याशी तादात्म्य असते. काय असते? ते मामासाहेब एक गोष्ट सांगायचे. कुठेतरी जेवण होतं, जेवायला गेले मग कपडे काढून काय करावं लागते? मग आता कपडे काढले आणि तिकडे बघायला लागले तर कुठे खुंट काय होईना. अलीकडच्या घरामध्ये कुठं खुंटी असते का? आता सगळे पाच असते. काय असते सगळे नाही का? एखाद्या वेळेला संडासला गेल्यानंतर अशी फरशी असते बा, तिथं पाय ठेवला की घसरून नवीन माणूस त्याला काय माहिती हे असते. आणि ते चपला रबराचे असते. माझा ते सदरा ठेवण्याकरता खुंटी पाहिजे म्हणून आपले एक खिळा घेतला आणि ते म्हणलं आम्ही ठोकायला लागलो मालकाला इमारतीचा. म्हणलं असं ना बांधतो काय करता? वय खिळा ठोकतो. म्हणला खिळा तिथं ठोकत नाही, भिंतीला इथं ठोकतो. आपण काय घेतलेलं आहे? काय वास्तविक भिंत कशाची? आपल्याशी काही संबंध आहे का? पण आपण तादात्म्य घेतला. म्हणून त्या वेदांत शास्त्रामध्ये संसार चालत होते. एक अध्यास भाष्य म्हणून गीता भाष्यावरती शंकराचार्यांचं भाष्य आहे. अस्माद यस्मात प्रत्येक गोचरी हो विषय विषयणी हो तम प्रकाश संदर्भ संसार सत्यान्नते तिने कृत्यामिदम ममेदम इति संसार. मग सत्य आणि तात्विकदृष्ट्या जर विचार केला संसाराचा तर संसार नावाची वस्तूच नाही असं आहे. सगळा कोण आहे? अजातवाद. कोणता वाद? उठाला त्याचा अजातवादामध्ये. मग सगळा कोण आहे? मग त्याचे वाद असतात. मग परिणामवाद, कोणचा आरंभवाद, विवर्तवाद, दृष्टीसृष्टीवाद, कल्पनावाद असे नाव. जगत विचाराचे नाव वाद आहे. वाद म्हणजे भांडण नाही, निर्णयाकरता केलेली चर्चा त्याला वाद असं म्हणतात. जल्पवाद, वितंडवाद. शास्त्रज्ञ लोक बसतात आणि कोणत्याही वस्तूचा काय करतात? विचार करत असतात. हे दर्शनकार लोक. मग त्याच्यामध्ये वाद असतात. अहमिदम मधमिदम. हा संसार जर परमात्माच सगळं आहे तर मग संसाराला कुठून असा प्रश्न उत्पन्न होतो. त्याची काहीतरी संगती काय करावं लागतं? लावायला लागतं. त्याची आता थोडीशी गोटी सांगे 7व्या अध्यायामध्ये आहे ना, सगळा वेच आहे नाही का? तिथे सुंदर आहे तिथे. जे देखणे सकळ ते मनोने चंदे हा समस्त श्री ऐसिया पतिदे रसाचा होता. आणि मग त्याची आता थोडीशी गोटी
अहंकार तनुसी बालक पडाय. म्हणला संसार कुठून आला? म्हटलं आता तू आमच्याकडून ऐकून घे. अहंकार तनुसी, अहंकार आणि शरीराशी काय घेतलं? मग इच्छा आहे कुमारी, तारण्य आली. सगळी संसाराची मांडणी करायची अलग अलग. म्हणजे कोणाची मांडणी? अहंकार धनुसी. मग माया आणि ब्रह्म या दोघांच्या याच्यातून हा संसार उत्पन्न झाला, नाही का? आता इथे असणारे पोरं असतात, आळंदी आपल्या याच्यामध्ये येतात, बरं येतं शिकेपर्यंत एकटाच असतो की. आणि पुढे मग शिकून गेल्यानंतर काही कीर्तन बिर्तन करायला लागले, लोकांना वाटत असते हा जावे असलेला बरा असलेला. आपला काय करेल? उद्धार करेल. ते लग्न होत असते, लग्न झाल्यानंतर नाही का भेटीला येत असतो, मग विचारावं लागत असते मुलगा कोणाचा आहे, आपला सांगायला लागेल. अहंकार तनुसी. मग त्याचं इच्छा आहे कुमारी, मग ते तारुण्याचं. मग सगळ्या संसाराने काय झाले? मग सुरुवात झाली. त्या संसाराचे दोन स्वरूप आहे, एक आहे व्यष्टी स्वरूप आणि एक आहे समष्टी स्वरूप. समष्टी स्वरूप म्हणजे कार्याध्यास आणि व्यष्टी स्वरूप म्हणजे कारणाध्यास. त्याला मूळ कारण अज्ञान आहे. या अज्ञानापासून संसाराची उत्पत्ती आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये एक अज्ञान एक रूढी असे तेरे अज्ञान एक मग कोण मी कल्प, मी कोण हवा असा संशय उत्पन्न हो. मग एक ज्ञान नसल्यामुळे ते विवरणी केली पुढे. वास्तविक आहे सिंह, पण याच्या हातात सापडला असल्यामुळे, मेंढीमध्ये असल्यामुळे तो स्वतःला काय समजून बसला. त्याला विचारलं तू कोण आहे? आहे कोण? समजतो काय? देतो अहंकार एक रूढे, त्याने कोण विकल्प. मग विवरणी की जे पुढे. मग तो कोण आहे? म्हणे हा मी. गौरही न पुरतात देहाचे धर्म गेला. मग देहाशी जातात. मग देहाशी जातात म्हणजे पंचमहाभूताचा आटकी देह आहे, त्याच्याशी आपण काय घेतो? तादात्म्य घेतो. मग ती विवरणी की जे पुढे. मग कोणत्या बुद्धीवर आला तो? म्हणजे त्याला विचारलं, म्हणला तो ब्रह्म आहे की? मुळीच नाही म्हणाला. अगदी सिंह आहे की? म्हटलं मुळीच नाही की. मग देहबुद्धीवर आपण कोणत्या बुद्धीवर? ते देह म्हणजे मी म्हणजे देह. काळा असेल तर मी कोण आहे? काळा आहे. उंच असेल तर, धडधाकट असेल तर, सगळे मग परिवार असतो सगळा. आणि नाही का? आणि पुन्हा आणखी अहमचा अध्यास म्हणतात त्याला. अहमचा अध्यास निवृत्त करत नाही, पण ममेदन वाढवल्याशिवाय राहत नाही. ते मामाचं एक गोष्ट सांगायची बघा. आता ते कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते, तिथं काही उत्सव असतात. मग ते मुलं त्यांची चर्चा असते. गुरुजीकडून प्रश्न काय करतात? गॅदरिंग म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. त्यांचा एक उत्सव असतो वर्षात. मुलाला स्वातंत्र्य असते विचारण्याला. मग त्याने विचारलं, म्हणलं सर, म्हणलं का रे बाबा? म्हणले हे लोक दुसऱ्यांदाच लग्न कशा करतात? एकदा केलं ना, म्हणा दुसऱ्यांदा कल्पना करा, पहिली संपली. म्हणलं दुसऱ्यांदा का करत असतात? मामासाहेब म्हणायला लागले, म्हणले बा दुसऱ्यांदा का करतात म्हणून. म्हटलं पहिलंच कशाला करतात? मग संसाराला काय होते?
ते तर इच्छा आहे कुमारी. मग ते तारुण्याच्या सुंदर रूपक 7व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. मग नसलेला संसार काय लागतो, काठी लागतो. मग हा मी आणि हे माझं, नाही का. ममत्व जोडते कशाशी, संसाराशी. त्याला म्हणायचं अहम आणि मम संबंध. पशुपक्षाला हा संसार नाही. संसाराचा पशुपक्षाच्या ठिकाणी अहम आहे का. आपण एखादी काही वैरण टाकली कोणाला, पशुला, दुसऱ्याकरता अर्धी ठेवली पाहिजे असं ज्ञान आहे का त्याला. म्हणून त्याच्या ठिकाणी ममाचा काही नाही. आपल्या ठिकाणी अहमचाही आहे. पुन्हा काय, पशुच्या ठिकाणी अहम अध्यास नाही. आणि त्याला तो निवृत्ती करण्याइतकी देहामध्ये क्षमता नाही. अहम आणि ममाचा अभ्यास निवृत्त करण्याची क्षमता मनुष्य देहामध्ये आहे. इथे विचार प्रधान आहे. तो काय, क्षणोक्षणाची करावा म्हणे ज्ञानेश्वर. मी कोण आहे सा करावा. हा विचार कुठे मिळत असतो, संत समागमी. कुठे मंगल कार्याला मिळत असतो. मग संस्थेमध्ये कशा करता यायचं, भोजन भाऊ का. मग अभ्यास आहे ना. म्हणून आपण जे संस्थाचे आणखी नाश्ता देते, जेवण देते, मग कशा करते, अभ्यास करतो. काय करतो, मग त्याला सहाय्य करणं आहे आपलं काय करतो. मूळ देण्याचा उद्देश कोणता आहे, अभ्यास आहे. आणि काही नाही, आपला मधुकरी मागतो, झोपा काढतो. वाईट नाही काय त्याच्यावर. भूकच जाईल, काय जाईल. ज्ञानाची भूक जाते का. मग विद्यार्थ्याला कशाची भूक आहे, आणि ती भूक जात असते. मग सगळे कुठले खानदेश, वराड, काय त्यांचा कोकण, हे विद्यार्थी काय करतात, येत असतात, घरदार सोडून येतात. बरं, सर्वात सुखसोयी असतात काही ते. तात्पर्य कशा करता, मी कोण आहे सा करावा. आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. या संसाराचा काय केलं पाहिजे. हा संसार नसून भासतो असा. उदाहरणार्थ एखादी दोरी आहे, त्या दोरीवरती आपल्याला सर्पाचा काय होतो, दुसरीकडून आला का. बरं, दोरीपासून सर्प झाला का, दोरी सर्प झाली का, बसला नाही का. संगती काय केली पाहिजे. मात्र ज्या अर्थी बसला त्या अर्थी जो अविद्याकारी आहे. दोरीच्या अज्ञानामुळे कोण बसला, मग घेतला. ब्रह्मापासून जगत झालं का, ब्रह्म जगत झालं का. मग ऐका नाही, मग जगत भासलं. मग कोणाच्या अज्ञानाने, मग अज्ञान काय केलं पाहिजे. मिळले की डाळे पाणी भेजायचे, मग स्वयंमाया विटाळे देव विरवणे की जे पुढे. मी देह आहे म्हणणं याला संसार म्हणतात. मग मी देह आहे असं म्हटल्यानंतर, देह म्हटल्यानंतर उत्पत्ती आहे, पुढे काय. म्हणून या जन्मणे आणि मरणे याला संसार म्हटलेला आहे. मग शंकराचार्यांची व्याख्या आहे ना, हे शंकराचार्याची भाषा आहे. कोणाची, याच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराजाची भाषा आहे. तेव्हा सत्यचे देखा सुंदर व्याख्या, सुंदर व्याख्या आहे. उपजणे आणि मरणे याला आचार्य संसार म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज मी म्हणतात की मी खरोखरच मरतो आणि काय करतो, खरंच मानतो. याला काय म्हणायचं,
आलं का देवामध्ये काय आहे? आचार्यापेक्षा सरस वाक्य आहे. हे आपल्या कीर्तनात सांगायचं. शंकराचार्याचे भक्त असतील तर हानतील तर म्हणायचं. आपल्याला काय करायचं, दोघांना काय पण सरस व्याख्या आहे. काय खरोखरच मी मरतो आणि खरोखरच मी भ्रम आहे. हा काय भ्रांती आहे. उपजणे आणि मरणे ही भ्रांती आहे. विषयात सुख आहे असं समजण्याला काय म्हणतात, देहालाच आत्मा समजणं हा भ्रम आहे. आणि ज्ञानाच्या योगाने हा भ्रम काय होतो, ज्ञान काय करून टाकले. मग म्हणायचं मी मरत नाही, मी काय होत नाही. मग परीक्षितीचा शुकाचार्याने काय घालवला, मग काय मरण चुकलं का. पण मी मरतच नाही या बोधावर आहे. ज्या शरीराला आणखी मरण आहे त्या शरीराशी माझा काही संबंध नाही. मी कोण चिदानंद रूप. उलट पहिल्या याच्यामध्ये त्याला भीती होती आणि शुकाचार्याचं ज्ञान झाल्यानंतर मग आणखी कुठली भीती काय झाली. मग सगळी भीती काय. उलट काय म्हणतो तो, हा सर्प काय येत नाही मला कथा होत नाही या बोधार्थाला. संतांची भाषा आहे. तेव्हा एकच एक परमात्मा असताना हा संसाराला कुठून, त्याच्यावरती रूपकाच्या भाषा आहे. हा ज्ञानेश्वरीमध्ये संसाराचं रूपक अनेक ठिकाणी केलेलं आहे. सर्प हा विकारक पांढरा, सर्पाचं रूपक केलं. तो साधा सर्प नाही, कोणता आहे विकार पांढरा. इतर सर्प चावल्यावर माणसं मरतात आणि या सर्पाच्या नुसत्या संसर्गाने माणसं काय होतात तुम्हाला कल्पना नाही जात नाही. ते गुरुजी सांगायचे कोकणामध्ये असे सर्प आहे बरं का. काही सर्प म्हणजे चावल्यावर माणूस काय होतो, आणि असे सर्प आहे त्याच्या मुखातून हवा निघाली. कोणाच्या मुखातून काय निघाली, त्या हवेने सुद्धा माणसं काय होतात. इतके जहाल विषारी सर्प. सर्प हा विकार. याचे 15 अध्यायामध्ये वृक्षाच्या रूपाने काय ऊर्ध्वमूल. 7व्या अध्यायामध्ये नदीचं रूप आहे. कुठं सागराचं रूप केलं आहे. संसार सिंधू हा दुसरं आहे काय. असे रूपकाचे सगळे काय आहे. मग हा जो संसार आहे समष्टी आणि मग आहे तरी कोणाच्या ठिकाणी दोनच वस्तू आहे संसारामध्ये, एक जड आणि सूर्याच्या ठिकाणी अंधार होऊ शकतो का. मग शक्य आहे का कधीतरी. त्याप्रमाणे चैतन्याच्या ठिकाणी संसार असू शकत नाही. मग जडाच्या ठिकाणी आहे का, जडाला ज्ञान आहे का. जड त्याला म्हणत असतात क्रियाही नाही काही नाही. खांबाला क्रिया आहे का, काही ज्ञान आहे का त्याला. त्याला जड समज. जडाच्या ठिकाणी संसार नाही आणि कोणाच्या ठिकाणी चिदाच्या ठिकाणी काय नाही. मग संसार भासतो कसा, त्याच्याकरता दोच्या संबंधातून भासतो. कसा, जड आणि या दोच्या संबंधातून. उदाहरणार्थ काल मी सांगितलं होतं आपण तुम्हाला, पाण्यामध्ये लाट आहे का, नाही. हवेमध्ये लाट आहे का, दोच्या संबंधातून काय उत्पन्न होते. दारूमध्ये एखाद्या बाटलीमध्ये दारू आहे, उड्या मारते का दारू बाटली. बरं माणूस दारूच प्याला नाही मग तो काय आहे का, नशा आहे का त्याला. मग नशा कशात आहे, दोच्या संबंधात. दोच्या संबंधात म्हणजे
दारू जर प्याला तर मग काय बोलेल काही सांगता येत नाही. हा स्वतः नागडाच असतो काय असो, पण चांगल्या माणसाला म्हणतोय हो नागडे आहात तुम्ही. जाऊ दे. माणूस बोलत असतो का दारू बोलत असतो, नशा बोलत असते. माझं नाही का बाटलीतही काय नाही, नशा नाही. माणसाचं काय नाही, जवळच्या संबंधात. तसंच जवळच्या संबंधात संसार. सत्यानृते मृत्यूने कृत्य. सत्य आणि सत्य म्हणजे कोण? परमात्मा. आणि मिथ्या कोण? माया. या दोघांच्या संबंधातून संसार काय होतो? मिथ्या होत असतो. केवळ स्वरूपाच्या ठिकाणी काय नाही, संसार नाही. मायेच्या ठिकाणी काय नाही, महाराजा अर्थी आहे का नाही. मग एखादा माणूस आणखी मुलगा घेऊन याला, मग मानावं लागत असते का नाही. ज्या अर्थी मूल दिसतो त्या अर्थी चतुर्वेद झाला असला, कारण दोघांच्या संबंधातून काय आहे, हे मोर आहे का. तात्पर्य जेव्हा असला नसला संसार सत्य आहे का, शास्त्रामध्ये विचारसागरामध्ये आहे ना, संसार सत्य आहे का, भासलेला सर्व सत्य आहे का. ख्याती प्रकरण कोणतं प्रकरण? संसार एकच एक परमात्मा सत्य आहे. कोण आहे का रे. परमात्म्याशिवाय दुसरं काही सत्य नाही. दोरीवर ते सर्व वाचला, एक फक्त काय दोरीच आहे. मग सर्प भासला आपल्याला, मग काय दोरीवर दोरी सर्प झाली का. मग काय एक परमात्माच आहे. मग त्याच्यावरती जसं संसार वाचतो त्याला विवर्तवाद असं म्हणत असा. म्हणून भासलेला सर्प हा सत्य नसून काय मिथ्या आहे. त्याप्रमाणे एक परमात्मा सत्य असून तद व्यतिरिक्त काय मिथ्या. म्हणून भासलेला संसार तो कसा आहे, मिथ्या. मग त्याचा त्याग करणं म्हणजे काय करायचं, तादात्म्य सोडणे. काय सोडणे? जळवणी संसार बैसलो, संसाराच्या नावे घालवणी असून. मग आम्ही जो त्याग केला तो त्याग करण्याला योग्य आहे म्हणून त्याचा काय केला आहे ना. योग्य नसता तर त्याग केला नसता. जे देखणे सकळ म्हणून चिंते चरण. या संसाराचं वर्णन 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भरपूर केलं आहे. नरूपमस्य तो परमे अश्वत्थमेनं विषय रांदिले रससोय जेवणाला. पंधराव्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये जडजडवणी या पावसी. म्हणला संसार कसा आहे, अनित्य आहे. किं ब्राह्मणा पुण्या भक्ताराय अनित्यम सुखम लोकम प्राप्य माम भज. म्हणजे एक परमात्मा सत्य, सत्यतो सत्यतो काका दाविला जगदाकार. म्हणून अशा संसाराचा धर्मरूप आणखी पुण्याचा धर्म वाढवण्याकरता आम्ही संसाराचा काय केला, संसाराच्या नावे घालवणी शून्य वाढवला. हरिभजने हे जवळले जग लाग. ऐका कोणत्या साधनाने तुम्ही हे केलं, हरिभजने. मी तुम्हाला या लोकांच्या विषयी दया आली. म्हणजे हे सगळे काळाच्या तोंडात पडून झाले. कोणाच्या म्हणजे सावध झाले पाहिजे. जगजोगी जगजोगी जागे जागता जगदेव. मग संत काय करतात, जागृती देत असतात. तिथं नाही का परमात्मासुद्धा काय करतात, तिथं म्हटलं नाही. भगवंताचीच वाक्य आहे की जडजडवणी हे अर्जुनाला सांगतात. कोणाला सांगतात, एकाने एक म्हणे
एका कीर्तनामध्ये लागला म्हटलं हे दुर्योधनाला सांगितलं जडजड तो तसा अधिकारी आहे का कोण सांगत सांगण्याची आवश्यकता काय संसार कसा आहे मिथ्य आहे म्हणून तो काय कर लवकर लवकर आणि कशा करता प्रयत्न कर ये भक्तीची वाटेला बिया पावेची अव्यंग म्हणजे परमात्मा सर्व कोई ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णस्य पूर्णमादाय मग तो भगवत स्वरूपाला काय होशील हे कोणाची वाणी आहे भगवंताची इथे कोणाची वाणी आहे तो संतांची वाणी आहे संसाराच्या नावे वाढता आपण हरिभजने हे धवळले जग मग काळाच्या तोंडामध्ये पडलेले आहेत सगळे काळाच्या मुखातून आम्ही काय केले साधन कोणतं हरिभजने हे जवळले जग आणि म्हटलं साधन असं आहे की दुसऱ्या साधनाची आवश्यकताच नाही कोणाही साधनाचा काय मग आम्ही काय केलं देहबुद्धी देहाचा त्याग केला का देहाच्या विषयी असलेली बुद्धीचा त्याग केला कारण बुद्धीला भ्रम झाला होता देह म्हणजेच आत्मा ना आत्मा म्हणजे मग आम्ही काय केलं तिची बुद्धीची आम्ही काय केलं त्याच्या बुद्धीमध्ये असणार आम्ही देह मी आई भ्रांती काय केली काढून टाकली याला त्याग म्हणतात बुद्धीच्या ठिकाणी शरीराचा त्याग करणं म्हणजे काय आत्महत्या करून टाकणं म्हणजे शरीराचा त्याग आहे का किंवा काही एंड्रीन पिऊन टाकणं किंवा काही करणं याला काही त्याग म्हणणं हा देह नाही पुढचा उलट तो मान्य नाही को सांगताना आत्मत्याग करणे मरण नाही तरी येणारच आहे की काय होणार आहे मग विष पिऊन मरण घेण्यात उलट तो देहाचा विष पांडुरंग आपल्याला जो काही परमेश्वराने देह केला त्याचा घात केला आपण उद्धाराकरता देह दिला राखेल टाकून जळून टाकला शहाणा म्हणायचा वेळा म्हणायचा मग करणे केला त्याग मग देहबुद्धी देहबुद्धी एकदा आत्मबुद्धी झाली म्हणजे देहबुद्धीला काय करते ते जोग महाराज एक दृष्टांत देऊन सांगायचे म्हणतात एक जोडपं होतं आणि ती बाई त्याची मिसेस होती ती इंद्रजाल विद्या शिकून आलेली होती माझी काही कमी झालं की यजमानाला म्हणायचे म्हणलं माझ्या मनाप्रमाणे वागला पाहिजे नाहीतर तुला मादरच करून टाकेल कोतरच करून टाकेल तो यजमान बिचारा घाबरून गेला तर म्हणलं भलतंच काय झालं नसा असा व्हायला लागला त्याचा मित्र आला मित्राने सांगितलं म्हणलं का रे काही खातो पितो की नाही का नुसता आपला असा झालेला आहे त्याने सांगितलं म्हणलं अशी संगती आहे आमची मंडळी अशी आहे थोडं काही झालं की लगेच म्हणले माजर करू का कोतर करू का काय उंदीर करू का म्हटलं भलतंच काय आता मित्र होता त्यांनी सांगितलं म्हणलं काही काळजी करू नको मग म्हटलं काय करायचं दुसरी करून देऊ तुला काय करून देऊ बरं मग दुसरी करून दे ती सुद्धा काय होती इंद्रजाल मग याने सांगितलं म्हटलं हे पहा तिने सांगितलं म्हणलं आपल्याला संसार करायचा आहे ना मग मी सुद्धा हिच्यापेक्षा शिकलेली आहे मी काय करणार मग तर म्हणलं जे दाणे घ्यायचे मंत्राचे त्याच्यावर मंत्र टाकणार तुम्ही दोघी वर्ग काय टाकायच्या अक्षता ती होईल काळी गार मी कोणती होईल पांढरी गार मग मी काय करणार मी काळी गार याला काय करून टाकणार मग दाणे माझ्यावर टाकायचे मग मी सुद्धा आपण दोघं काय करू संसार करू त्याला सल्ला पटले बरं का बरोबर त्याने दाणे घेतले दोघीवर टाकले एक कोणती गार झाली एक कोणती गार झाली पांढऱ्या काळीने काळी गाराला काय केलं मग सांगितलं होतं दाणे टाकायचे म्हणजे मी बाई मग संसार करू तितक्यात मित्र आला कोणाला
त्याला सगळी हकीकत आहे. म्हटलं मूर्खा तुला काय कळते का? अरे काळे गार जर तुला इतका त्रास देत होती तर पांढरी गार तर तुला दिवस तर ठेवणार. तिच्याजवळ तो विद्या काय आहे? अधिक आहे. मग काळी गार जर तुला काय करत होती? त्रास देत होती. आता पांढरी गाय कधी त्रास देईल? म्हणलं हिला कशाला जिवंत ठेवायचं? हिला काय करायचं? मग तिच्यावरही काय टाकले? त्याप्रमाणे मी देह आहे काळी गार आणि तिला घालवणारी मी ब्रह्म आहे. हां, मग पांढरी गार काय करते? मग मी त्या बुद्धीला काय करते? घालून टाकते. बरं का? मग ही पांढरी गार आता शिल्लक राहिली ना, मग आत्मबुद्धी काय करते? हिलाही काय करते? घालून टाकते. करणे केला त्याग देहबुद्धी काय होते नाही. याचंच नाव आहे संसाराचे नावे वाढता हा पुण्य हरिभजने हे धवळले चुकविला लाग करणे केला त्याग लोका म्हणे सुख समाधी. जो कोणी या साधनाचा अंगीकार करेल निर्णय अरे का जन्ममृत्यूचा काय जाईल तो? धवडिले शब्दाचा अर्थ काय? धवडिले या शब्दाचा अर्थ भव म्हणजे संसार. धवडिले हरिभजने हे धवडिले जग म्हणजे विस्तार ढबळीला म्हणजे बरं का भरपूर साधनाचा काय केला आम्ही? प्रचार केला. सामान्य नाही. हे बा आपल्याला साय असते ना, मग बासुंदी करायची असले मग नुसतं दूध पाहत असताना बासुंदी होत असते का? घोटावं लागते. ठेवडावं लागते. बाई वरण करत असते त्यावेळेला काय करते? घोटावं. संमिश्र झालं पाहिजे. मग ढवळीले म्हणजे काय करा? बरं का भरपूर काय केला? एकही माणूस सोडला नाही. सगळ्याला एकाला आमदार व्हायचं असलं म्हणजे सगळ्याच्या घरी जातो तो, एकाच्याच घरी जातो का? ढवळीले जगात चुकविला लाग बडी. ज्ञानोबराय म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करी. आणि पण आपल्याला वास्तविक मध्ये तसं पाहायला भेटत नाही. वास्तविकतेमध्ये तुकोबराय सुद्धा म्हणतात की हरिभजन हे धवळीले जग. म्हणजे आम्ही पूर्ण जगामध्ये हरिभजनाचा प्रचार केला, पण आपण जर आता सध्या परिस्थिती पाहिली तर तसं पाहायला भेटत नाही. मग याचं कसं हे करायचं? मला शंका समजू द्या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बरं की आम्ही हरिभजनाचा प्रचार पूर्ण जगभर केला, बरं पूर्ण जगात केला, पण आपण जर आता वर्तमान परिस्थिती पाहिली किंवा त्या काळची सुद्धा, तर पूर्ण जी लोक आहेत सगळी लोक भक्ती करताना दिसत नाही. कालाचा महिमा. परीक्षा जवळ आली तरी काही बरोबर अभ्यासच करत नाही. त्याचा कालाचा काय आहे तो महिमा आहे. त्यांना त्याची गरज वाटत आहे का? आता आपल्याला अभ्यास आहे. परीक्षा देणाऱ्या पोराला त्या अभ्यासाची काय वाटते? असं नाही तर एक मुलगा होता आपला, त्या सगळ्यात सुविधा त्याच्याकडे आपले ह्याच्यात भरण्यासारखं नाही. दृष्टांत आहे आपला. ते पाठवलं आहे संसार करण्याकरता काय? कशा करता? आत्म्याला साध्य कोणतं आहे? मग संसार करण्याकरता पाठवलं काही तर. बाकीच्या सगळ्या देहामध्ये काय आहे? काय काय? आणि तेच आपण केलं तर पशुमध्ये ना आपल्यात फरक. जे पशु करतोय तेच आपण करत बसलो तर काय उपयोग आहे? मग मनुष्य जे आतलं त्याला विशेष कळालेला, पण मनुष्य देहातला विशेष कळावा लागला. इतर देहाप्रमाणे हा देह आहे की याच्यामध्ये आत्मलाभ करून घेता येतो. म्हणून
दुर्लभो मानुषो देहो तत्र आम्ही दुर्लभम म्हणणे ऐका त्याचं ते वातावरण असतं. म्हणजे बरं आहे, आनंदाची गोष्ट आहे. आळंदी पंढरपूरला काही पोरायला शिकवल्या जात असतं हे ते, म्हणून त्यांना दिशा कळते, काय कळते. नाही तर मोठी मोठी माणसं आहे पण दिशाहीन आहे काय, त्याच्यातच काय होतात, रममान होतात. हे कळावं लागत असतं. न तेषु रमते शहाणा मनुष्य. रमते म्हणजे कामापुरता त्याच्यात आपला उपयोग करून हेच लावायचं. ते बरं आहे ना, चांगलं आहे ना. आळंदी पंढरपूर काहीतरी काशी ऋषिकेश असे आश्रम आहे म्हणून भारतीय संस्कृती काय आहे. आणि याच्यामुळे काय नैराश्य जात असते. काय राहतं ते संसारामध्ये नैराश्य प्राप्त होतं. मनासारखं होत नसते. कोणाचा मुलगाच मरतो तर कोणाच्या मंडळीचं काय होते माहिती. जो पूर आला तर शेतामधली सोयाबीन सगळी मातीत जाते. नैराश्य आता शेतकऱ्याला काय झालं आहे, नैराश्य झालं. फक्त म्हणलं आता जगायचं, सगळे हाताशी आलेला माल काय झाला सगळा, आता 12 महिने काय करणं, असं नैराश्य असते बा संसारामध्ये. सर्वाचा संसार असा कोण आहे की जगी कोण आहे साधा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, मना रे तुझी विचारा. म्हणून अध्यात्मशास्त्र त्याला काय करते ते नाही. सुकलेल्या गवतावर जर पाऊस पडला तर चेतन होतं, काय होते. त्याप्रमाणे संतांची वाणी काय करते, नैराश्य माणसाला करते. घाबरू नको, धीर धरून राहा. हे अध्यात्माचे काय आहे. केले उपकार सांगो काय, धर्मे त्याचे केले पाय. म्हणजे संतांचे काय आपल्यावर आहे म्हणावं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कशा करता लिहिली मग आहे नाही, नुसती का घरात बांधून ठेवण्यासारखे. जो करील याची यात्रा, बाकी तुम्हाला काय विचारायचं असेल. कोणता अभंग तुम्हाला नाही, कोणता अभंग पाहिजे असतो विचारा. आजच विचार, उद्याही विचारा, आजही विचारा. कठीण वाटत असेल तो अभंग विचारा. कोणता अभंग कठीण वाटतं. बरं, प्रवचन विचारा की काय तुम्हाला. झाले म्हणतात ते सर्व झालं म्हणतात. दसरा कधी आहे. 2 तारखेला. 2 तारखेला दरवर्षी करतो ना आम्ही दसऱ्याच्या दिवशी. संख्येवर काही अवलंबून नाही. हे बरं आहे, एवढी मोठी काशी आहे ना, 4 पोरं मिळत नाही बघा. कारण विचारून पाहतो आश्रम ओस पडायला लागले काय. मोठ्या मोठ्या ठिकाणी हे जोग महाराजाची काय कृपा. हे आळंदी पंढरपूर ते भरपूर पोरं काय करतात, माणसं कमी, विद्यार्थी शिकाय नाही. मानावं लागत तुम्हाला. पूर्ण
तुम्ही महाराष्ट्रात नाही, उत्तर हिंदुस्थानात सुद्धा ऋषिकेशला सुद्धा विद्यार्थी वर्ग आहे. सगळे कोणत्या धंद्याला लागलेले आहे? सगळे इकडे कोण येत असते? ब्राह्मणाची पोरं सुद्धा काय. मग इथं जेवढी पोरं आहे ना, गोविंदगिरी म्हणायचे आपले ब्राह्मणाची पोरं महाराष्ट्रात कुठेच नाही. वेद शिकणारे पोरं आहे ना इथं जेवढे आहे ना, पुरे हिंदुस्थानात नाही पोरं. म्हणजे स्थान महात्म्य आहे. कोणतं महात्म्य असं आहे. इतर ठिकाणी सोयी नाही का? मग इथेच का पोरं राहतात? स्थान महात्म्य आहे. स्थान महात्म्य काय केलं पाहिजे? असं आहे ना, इथे किती पोरगा असला सद्बुद्धी होते. इथे कोणती सद्बुद्धी होत असते. म्हणून असं हे ठिकाण आहे. मग आनंदाची गोष्ट आहे. जोग महाराजाचे काय या आपल्या चालत काळ सारावा एकांतवासी चालू आपला थोडा वेळ घ्यायचा आपला. दसऱ्याच्या दिवशी आपला मुहूर्त चांगला आहे. बरं आहे ना. आता संस्थेने एक पाऊल पुढे टाकला आता. म्हणलं आता काय करायचं आहे? एका ह्याच्यामध्ये थोडी राहता अशीच इमारत बांधायची की 400 पोरं राहू शकते. किती पोरं? आणि दोन्ही वेळात जेवण. बरं आहे. जोग महाराजाची कृपा आहे. कोण कोणाला पैसे देत असते काय? मग संस्थेलाच काय कुठे नाही फिरलं तर कार्य मोठं आहे. कोणतं मोठं कार्य असते की हे पैसे कमी पडले की काय? इतकं एवढं मोठं. इतके भजनामध्ये कुठं पोरं मिळते का? कोणत्याही कुठे फडावर जा तुम्ही. कुठं आळंदीला जा का कुठे आहे नाही. पंढरपूरला जा, कीर्तनाला टाळकरी भेटेना. यावेळेला तिथे आता यावेळेला टाळकरी मिळतात बघा. अनेकदा आषाढी वारी संपली, आपली काय कार्तिकी वारी संपली, कुठं टाळकरी आहे. म्हणून हे भाग्यच मानावं लागते. चांगली गोष्ट आहे. आपण चांगल्या मार्गाला लागलो, चुकलेल्या रस्त्याला लागलो असतो तर मग जो रस्ता बरोबर पंढरपूरला जातो त्याच रस्त्याने लागलो. मार्ग जाऊन गेले आधी देण्याची बंद चालवणार. बरं आहे आपलं. थांबव माझा. श्री गुरुचरण